भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भर सभेत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याची मतदानाच्या एक दिवस आधीची संध्याकाळ खूप महत्त्वाची असते, कारण त्या दिवशी घरामध्ये लक्ष्मी येते, त्या लक्ष्मीचं स्वागत करा असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलंय। नगरपालिका निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पैठणमध्ये आज रावसाहेब दानवे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची सभा झाली। यावेळी ते बोलत होते। दरम्यान आपण फक्त लक्ष्मीचं स्वागत करा असं बोललो, लक्ष्मीचा स्वीकार करा असं म्हटलं नाहीये, अशा शब्दात आता दानवेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। आज 17 तारीख आहे आणि उद्या 18ला मतदान आहे। आपल्याला सगळ्यांना घरी जायची गडबड झालेली आहे। त्याचं कारण आहे की निवडणुकीच्या पहिली रात्र ही अत्यंत महत्वाची असते। कदाचित अचानकपणानं लक्ष्मी दर्शन सुद्धा निवडणुकीच्या अगोदर एक दिवस होत असतं। त्यामुळं अशी लक्ष्मी जर घरी आली तर तिला परत करू नका, तिचं स्वागत करा। पण मतदानाला जो निर्धार केलेला आहे पक्का, तो निर्धार पक्का ठेवा। दादा, तुम्ही भाषणात आता लक्ष्मीबद्दल एक विनोद सादर केला आणि लक्ष्मी स्वीकारा असं लोकांना म्हणलं। लक्ष्मीचं स्वागत करा असं म्हणलं, मी स्वीकारा नाही म्हणलं, लक्ष्मीचं स्वागत करा असं म्हणलं। आणि या सगळ्या संदर्भात आता माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण मॅडम आपल्या सोबत आहेत बोलण्यासाठी। मॅडम, हे वक्तव्य आपल्यापर्यंत पोहोचलं असेल, आपण देखील ऐकलं असेल आता नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे। निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातनं कसं बघता येईल या वक्तव्याकडे, किती महत्वाचं आहे? आचारसंहितेचा हा भंगच आहे आणि एका प्रदेशाध्यक्षांकडनं अशी अपेक्षा नाहीये। जरी उघड ते बोलणं नाही आहे तरी सुद्धा हे बोलणं आचारसंहितेचा निश्चितच भंग करतं। बर, पण म्हणजे आता नेमकी काय पुढे मग कारवाईची पावलं काय टाकली जाऊ शकतात त्यांच्या विरोधात? निवडणूक आयुक्तांना ही सीडी दाखवावी। बरं, आणि त्यांच्याकडनं नक्कीच त्याच्यावर कार्यवाही होईल। पण मग अशा प्रकारच्या वक्तव्यांमध्ये कारवाईची नेमकी काय तरतूद आहे? अगोदर त्यांना नोटीस दिली जाते। बरं, आणि आचारसंहितेचं हे असं, मग त्यांनी जर का त्याच्यात क्षमायाचना केली तर मग ते विषय बंद करण्यात येतो। बरं, म्हणजे सुरुवातीचं पहिली पायरी ही नोटीसची असेल? हा, कारण तो एक अंकुश ठेवण्याचा प्रकार आहे। बर, खूप खूप धन्यवाद मॅडम, सविस्तरपणे आपण या सगळ्या संदर्भात आम्हाला माहिती दिली त्याबद्दल। तेव्हा माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण आपल्या सोबत होते। त्यांनी असं सांगितलं की सुरुवातीला आता नोटीस दिली जाईल आणि त्याच्यानंतर पुढची पावलं जी आहेत ती कदाचित टाकली जाऊ शकतात।